अरे बोलत काय बसलोय मी तुझ्याशी. तुझ्यासाठी हे आणलंय ते द्यायचंच राहून गेलं. घे घे. हे काय? अरे आमच्या दुकानातल्या भाजणीच्या चकल्या आहेत. 600 रुपये किलो आहेत बरं का. 100 ग्रॅम घेऊन आलोय. काय गृह सजावटीनंतर पहिल्यांदाच आलोय ना तुझ्या घरात, म्हणून म्हटलं तुझ्याकरता न्यावं काहीतरी. घे घे घे. अरे घे, संकोच करू नकोस. अरे तुझ्या त्या मित्रामुळे या चकल्यांची 300 किलोची पहिली मागणी आली आहे. खरंच आमच्यासाठी मात्र ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे सगळं तुझ्या त्या मित्रामुळे घडतंय. म्हणूनच म्हटलं त्याच चकल्या तुझ्यासाठी घेऊन याव्यात. घे घे घे. खा 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 रे. अरे मी ब्रश नाही केला आप्पा अजून. अरे मन शुद्ध असलं ना म्हणजे मग काहीही बघावं लागत नाही. आणि तुला सांगतो बरं का नचिकेत, आमच्या या चकल्या इतक्या शुद्ध आहेत की या चकल्या खाल्ल्यानंतर तुझ्या दातातले जंतू असे पटापट पटापट मरून जातील. खा खा. खा. बघ बघ कशी काय लागते चव. आवडली की नाही सांग. ये ये सही ये. काय झालं अप्पा? नाही काही झालेलं नाहीये, पण एक मात्र नक्की झालंय. दृष्ट लागण्यासारखं घर सजवलंय तुम्ही दोघांनी. अरे पार चेहरा मोहराच बदलून टाकलाय या घराचा. इथे आल्या आल्या कसं प्रसन्न वाटलं मला. तुम्ही दोघांनी मात्र खूप मेहनत घेतली बर का या सगळ्या करता. तुम्हाला आवडलं ना अप्पा? हो मग आवडलं ना. बरं मी निघतो नचिकेत. आप्पा तुम्हाला काय चहा कॉफी? नाही तुम्ही घेत नाही. सॉरी. नाही अरे काही हरकत नाही. पुढच्या वेळेला येईन ते जेवायलाच येईन मी. हा. आणि हे बघ त्या ज्या चकल्या आहेत ना त्या एकदम सगळ्या संपवू नकोस बरं का. नाही तर काय व्हायचं, एकत्र सगळ्या खाल्ल्यास ना तर कदाचित अपचन होईल तुला. मी रोज अर्धी अर्धी खाईन. हा तसंच कर. बरं चल सई चल. आप्पा सई थोडा वेळ थांबली तर चालेल? नाही बिकॉज ते जरा सोफा कव्हर्स बद्दल बोलायचं. अरे मग थांबू दे की तिला. माझी काहीही हरकत नाही. थांब सई थांब. हो बरं येतो. सई मला सांग, काय? सकाळी तू काढा दिला आप्पांना? हो दिला. एक्झॅक्टली काय मिक्स केलं तू त्याच्यामध्ये? अरे थकली का? फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. ईश्वरा अप्पा येत आहेत. हो आई त्यांनी काय केलं असेल त्या बिचारा नचिकेतचं. आता ते आल्यावर कळेल. तू आधी मला पाणी आण बाई. हो आणते आणते. अगं आजी अप्पा यायला निघालेत, पण अजून सईताई कशी नाही आली? आता मला काय माहिती, मी काय ज्योतिषी आहे का? अगं आजी चिडू नकोस ना. अरे चिडू नको तर काय करू, आता ती सई आल्यावर समजेल सगळं. आई घ्या दे बाई सावकाश. घोट घोट प्या.
नचिकेतच्या घरी गेलो होतो. अगदी उत्तम सजवलंय त्यानं घर. मन अगदी प्रसन्न झालं माझं. अगं बाई, आई काय होतंय? तरी म्हटलेलं घोटघोट प्या. सावकाश. अहो, फवारे उडवत पाणी प्यायला तुम्ही काय आता लहान आहात का? ठसका लागला. वर बघा, वर बघा. अहो तुम्हाला सजावट खरंच आवडली? खूप आवडली मला. इतके दिवस वाटत होतं की कसला एवढा ताजमहाल बनवतायत ते, पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं आणि विश्वास बसला माझा. खूप मेहनत घेतली बरं का मुलांनी घर सजवायला. एक एक कोपरा अगदी सुंदर करून टाकलाय मुलांनी. हुशार आहेत बरं का पोरं. अहो तब्येत बरी आहे ना तुमची? अहो असं काय होतंय? ताप बीत नाही ना? ताप मेंदूत गेला ना की परिणाम होतो. नाही हो, मला काहीही झालेलं नाहीये. माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे. नचिकेत, मला ना हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय. म्हणजे खरंच आप्पांनी तुला त्यांच्या हाताने चकली बनवली? वास्तवात कसं घडू शकतं हे? माझा तर विश्वासच बसत नाहीये. माझं पण नाही बसत आहे. पण मग आप्पा, तुम्ही तिथे कसे काय गेलात? म्हटलं जाऊन बघावं काय एवढं चाललंय त्यांचं ते. आणि तुम्हाला सांगतो, ते सगळं बघून मी अगदी निशब्द झालो. आता त्याच्या घरी पहिल्यांदाच गेलो होतो ना, म्हणून मग जाताना आपल्या दुकानातल्या भाजणीच्या चकल्या घेऊन गेलो, एक छोटीशी भेट म्हणून. हा किती? चांगल्या 100 ग्रॅम घेऊन गेलो. वाटलंच. म्हटलं मनसोक्त खा, मजा करा. हो हो हो. आणि कोणाला काही देताना माझा हात हा कधीच आखडता नसतो, माहितीये तुम्हाला. हो 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 माहितीये ना. अगदी लग्नापासून मला माहितीये तुमचा हा स्वभाव. तुम्ही किती उदार आहात ते. काय हो, हो? माझी चेष्टा करताय काय तुम्ही? नाही हो, तुम्ही खरंच खूप उदार आहात. आहात ना? अरे पण तुला कळतंय का? म्हणजे आप्पांनी फक्त तुझ्यासाठी चकली आणली नाही तर त्यांनी भरवली सुद्धा. कमाल आहे. आणि ही कमाल फक्त मी करू शकतो. कमाल तू नाही, माझ्या आप्पांनी केली आहे. स्टील त्यांना माहिती आहे ना मी किती हुशार आहे, मी किती इंटेलिजंट आहे म्हणून. हो का? बट इथे काही लोकांना व्हॅल्यूच नाही माझी. काय बोलतात तुम्ही मराठीमध्ये? कदर. कदर नाही माझी. अच्छा, कुणाला नाही आहे रे तुझी कदर? सांग बरं मला. आहेत कोण कोण, खूप लोक आहेत. पण नाही, नाव सांग ना. तुला मला? तुला कदर नाही तुझ्या फ्रेंडची. तो किती हुशार आहे, तो किती इंटेलिजंट आहे, याची कदरच नाही तुला. हो का? पण मी कधी म्हणाले तुला की तू हुशार नाहीयेस? मग ये 31st पार्टीला. अरे हुशार असण्याचा आणि पार्टीला येण्याचा काय संबंध? तसं नाही साहेब, मला बरं वाटेल म्हणून ये प्लीज. आणि मी दिलेला ड्रेस घालून ये. नचिकेत, अरे आप्पा कसं पाठवतील मला? शक्य नाहीये ते. एवढं सगळं झालं सर, यू सॉ एव्हरीथिंग. आप्पांनी माझ्यासाठी चकली आणली, ती मला भरवली. स्टिल यू थिंक की तुला पाठवणार नाहीत आप्पा? हो. अगं पण आप्पा खुश आहेत, चांगले वागतात माझ्याशी. काय पण काहीही म्हणा बरं का, अगदी निरागस आहे तो मुलगा आणि तेवढाच हुशारही. हो. आत्ता आत्ता मला कळायला लागले त्याच्या अंगातले सगळे गुण. आप्पा, म्हणजे आता तुम्ही त्याला कांगारू नाही म्हणणार? हे, अरे चांगलं नचिकेत हे नाव असताना उगाच कशाला त्याला कांगारू कांगारू म्हणायचं? तर काय. नचिकेत, तुझ्यामुळे आमच्या दुकानातला खूप माल विकला जातोय, म्हणून आप्पा खुश आहेत तुझ्यावर. त्यांची स्वदेशी तत्व तशीच आहेत.
आणि काहीही झालं तरी ती नाही बदलणार. नो नो, अप्पा इज चेंजिंग. डोंट वरी, ते पाठवतील तुला. नाही, मला नाही वाटत. कारण त्यांना पाश्चात्य गोष्टींची चीड आहेच आणि ती अशी एका दिवसात नाही जाणार. की तू किती निगेटिव्ह थिंकिंग करते सई. नचिकेत, मी निगेटिव्ह थिंकिंग करत नाहीये. जे नाही होणार ते नाहीच होणार. बट स्टील तुला यावं लागेल. अरे ऐकून तर घे माझं. नाही, तू बोलतेस अप्पांशी का मी बोलू? नाही, मी बोलते अप्पांशी. नाही नाही नाही, मी बोलतो. नाही, मी बोलते ना. ग्रेट, देन बोल लवकर. आजी अगं बोल ना काहीतरी. किती विचार करतेस तू? अगं काय बोलू, माझं तर डोकंच चालत नाहीये. आजी मग एक काम करते, मी नाही जात. हा, थांब ग, एवढ्यात अशी हार मानू नकोस. अगं पण मग करायचं काय? म्हणजे मला कितीही वाटलं तरी इंग्रजी नवीन वर्षाच्या मेजवानीला जायला हे परवानगी देतील? हे सगळं मी नचिकेतना सांगितलं आजी. पण तो ऐकायला तयार झाला नसणार. हे इथे जेवढे हट्टी आहेत ना, तितकाच तो पण हट्टी आहे, माहितीये मला. मला म्हणाले की तू अप्पांशी बोलायला घाबरणार असशील तर मी बोलतो. काय? हो ना ग हिम्मत फारच वाढली आहे पोराची. आजी, पण मग मी काय करू आता? माझं मत विचारशील ना तर जायला काहीही हरकत नाही. अगं इंग्रजी नवीन वर्षाच्या मेजवानीला गेलं म्हणजे लगेच काही कोणी परदेशी होत नाही. पण आजी अगं तिथे वातावरण पण तसंच असतं. असू दे ना, मग त्यात काय वाईट आहे? मला विचारशील ना तर तू जा बिंदास. मी आहे तुझ्या पाठीशी. आजी पण आप्पा, त्यांना कोण सांगणार? आपल्या घरी नेहमी तोफेच्या तोंडी कोण जातं? मीच ना. मी बोलते त्यांच्याशी. काय व्हायचं ते होऊ दे. मग काय सांगशील तू त्यांना? अगं त्याची काळजी तू नको करूस. तू सुरुवात कर, मग बघ मी कशी त्यांना गुंडाळत येते. अगं अर्धा जन्म माझा हेच करण्यात गेला. चल आपण विचारूया त्यांना. आजी अगं आली, लाडात आली ग बाई. काय सांगतोस काय? चक्क हिटलरने तुला इथे येऊन चकली भरवली. तू असायला पाहिजे होता तिकडे डिग्स. तू बघितलं असतं अप्पांचं अपग्रेडेड व्हर्जन. बाई हा धक्का सहनच होत नाहीये मला. बाई बाई चक्कर येते मला. बाई 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 पकड मला. बाई 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 कांदा उंगव मला. बाई बाई हे कांदा महाग आहे. शूज आणू तुझे? मेलेला माणूस पण जागा होईल. बाई नको, मी मस्त आहे एकदम. आरामात. काय तुझं? बाई तू हसू नको. आणि मला सांग, न्यू इयरच्या पार्टीला सई वहिनी येणार आहे की नाही? येणार, 100% येणार. आणि मी दिलेला ड्रेस घालून येणार. हिटलरची चकली खाऊन तुझा कॉन्फिडन्स जामच वाढलाय. हा पण सई घाबरते ना अजून अप्पांना. काही घाबरणारच ना. शी सेज दॅट अप्पा परमिशन देणार नाही. हे बघ बाई, मी तर बोलतो तू त्याच्यावर विश्वासच ठेवू नकोस. आज तो तुझ्यावर खुश आहे म्हणजे त्याची कृपा दृष्टी तुझ्यावर रोजच असेल असं नाही. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स नको. नाही पण सईने ऍटलीस्ट परमिशन मागायचं करेज तरी दाखवलं पाहिजे की नाही? अरे भाई, ती हिटलरला जाम घाबरते रे. त्यामुळे ती नाही विचारणार त्याला. लिहून घे तू. नाही नाही असं नाही, जमू शकतं तिला. तिने ठरवलं तर तिला जमेल. रे भाई, तो हिटलर म्हणजे ना हिंदी पिक्चरचा विलन आहे, मोगॅम्बो. आणि आपली सई वहिनी म्हणजे अशी नाजूकशी राजकुमारी. त्यामुळे तिला हे नाही जमणार रे. जमेल तिला. माझ्यासाठी ती एवढंच करणार बघ तू. तुझं म्हणजे ते तसं झालं. राज, अगर वो तुमसे मोहब्बत करती तो वो जरूर आएगी. आणि आप्पा बोलणार, जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी.
आप्पा मला महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. मला माहितीये तुला काय बोलायचंय ते. माहितीये? आपल्या घरातले स्वदेशी संस्कार, आपण घेतलेलं देशप्रेमाचं व्रत आणि परदेशीचा विरोध करण्यासाठी घेतलेला आपण ठाम निश्चय, या सगळ्याच्या विरोधात जायला निघालीये माझी नात. माझी परवानगी हवी तिला एका परदेशी सोहळ्यात जाण्यासाठी. काय बरोबर बोलतोय ना मी? त्या परदेशी मुलाच्या घरी इंग्रजी नववर्षाची मेजवानी आहे म्हणे, आणि त्या मेजवानीला जाण्यासाठी तू खूप अधीर झालीस. माझी परवानगी मिळाली की तू तिकडे जायला मोकळी. आणि या सगळ्या कारस्थानाला आमच्या हुशार अशा सौभाग्यवतींची तुला पूस आहे, बरोबर ना? नाही, यातला एक शब्द जरी चुकीचा असेल ना तर तसं मला स्पष्टपणे सांगा बरं का. नाही अप्पा, मी चुकले, मला क्षमा करा. मी नाही जाणार. थांब तिथेच. अहो तू त्या नचिकेतच्या मेजवानीला अजिबात जाणार नाहीस असं मी कधी म्हटलं का तुला? अगं, माझं उत्तर ऐकून न घेताच तू आपली निघालीस. हे बघ, त्या मेजवानीला जायला माझी काहीही हरकत नाही. खुशाल जा, मजा कर. अप्पा, अहो, तुमच्या शर्टाचं बटन लावून दिलं, आता इस्त्री करून ठेवते. हा काय हो, काय झालंय? काय होणार आहे? काही होऊ शकत नाही आपल्या बरोबर. म्हणजे काही नाही, जाऊ दे. बरं वाटत नाही का तुम्हाला? मनाला बरं वाटत नाहीये, बापरे. आणि हे कोणाला सांगूही शकत नाही, हा, म्हणून असाच जगतोय वर्षानुवर्ष. अहो काय झालंय आज अचानक असं काय बोलताय तुम्ही? अहो सांगणारात का काय झालंय ते? अगं, तो आमच्या ऑफिस मधला रोहन आहे ना, हा. त्याने नववर्षाच्या निमित्ताने पार्टी ठेवली आहे त्याच्या टेरेसवर. आपल्याला खूप आग्रहाने बोलवतोय तो, पण आपल्याला नाही जाता येणार. आप्पांच्या राज्यात आपण सगळं विसरूनच गेलोय. आता सगळे मित्र मजा करतील रात्री पार्टीत, आणि आपण आमटी भात खाणार आणि 9 वाजता झोपून जाणार. अहो, आपण उद्या आप्पांना विचारूयात का? हे, येड लागलंय का तुला? वेड मला नाही, आप्पांना लागलंय. काय? अहो, आप्पांनी सईला परवानगी दिली नचिकेतकडे पार्टीला जायला. काय? आप्पांनी सईला नचिकेतकडे पार्टीला जायला परवानगी दिली? हो, तेच तर सांगते ना मी. म्हणजे आपणही आप्पांना विचारू शकतो, आणि सईला परवानगी दिली म्हटल्यावर आपल्यालाही परवानगी द्यायलाच लागेल ना, कारण घरात सगळ्यांना समान नियम असायला हवेत, नाही का? हे पण तर तुम्ही काही बोलू नका, मला काही ऐकायचंच नाहीये. मी उद्या सकाळी आप्पांना जाऊन विचारणार. बाय, यावर्षी आपण पण जायचं न्यू इयर पार्टीला. ये, आता तुझीच आठवण काढत होतो मी. आय मीन आपली न्यू इयर पार्टी आहे ना, सो मेन्यू डिसाइड करत होतो. आपली? हा, आपली. यू टेल मी तुला काय आवडतं, आपण ते ऑर्डर करू. तर मला काय आवडतं हे मागवून उपयोग काय? मी कुठे असणार आहे ना त्या मेजवानीत. म्हणजे मी नाही येणार आहे. व्हॉट? म्हणजे आपण परमिशन नाही दिली. जस्ट कांट बिलीव्ह दिस.
आता नाही तयार झाले ते. असे का नाही तयार झाले? व्हॉट इज इट प्रॉब्लेम? मी विचारणार आहे त्यांना, काय प्रॉब्लेम तुमचा, का नाही दिली परमिशन? जा जा आणि बोल त्यांच्याशी, मग कळेल काय होतंय ते. पण मी कसं कन्व्हिन्स करू त्यांना? ही सो स्टबर्न, हट्टी आहेत ते खूप. आय थॉट मूड चांगला आहे, देतील परमिशन, बट नाही. ॲट द एंड ऑफ द डे आप्पा इज टिपिकल आप्पा. एक दिवसामध्ये नेचर नाही ना चेंज होणार. मूड गेला माझा, मला नाही करायची पार्टी, कॅन्सल. निघते मी. या ऐक ना, काय तुला वाटतात तेवढे पण वाईट नाहीयेत रे आप्पा. म्हणजे मला असं वाटतं तू तुझी नवीन वर्षाची मेजवानी रद्द करू नये. रद्द असेल? ए सई, तू मला एक मिनिट, काय काय बोलली तू? म्हणजे आपण दिली परमिशन? हो. दॅट्स ग्रेट. बरं चल, येते मी.